ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। भारतीय राज्यघटना ही जशी निधर्मी आहे तिच्यात आणखीन एक गोष्टीचा अंतर्भाव आहे आणि ते म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन। म्हणजे आपलं सार्वजनिक जीवनातलं जे वर्तन आहे ते कायम विज्ञानवादी असायला हवं असं किमान घटनाकारांना तरी अपेक्षित आहे। आणि म्हणून मग जेव्हा इंदोरीकर महाराजांसारखे महाराष्ट्रातले अत्यंत प्रसिद्ध असे कीर्तनकार एखादी विज्ञानाच्या कसोटीवरती सिद्ध न झालेली गोष्ट सांगतात तेव्हा त्यावरती वादंग होतं। पण त्या वादंगाला आणखीन एक बाजू आहे आणि ती बाजू अशी आहे की खरं म्हणजे हे सुद्धा एक विज्ञान आहे। आता ते आहे की नाही याची पुन्हा पडताळणी आपण वेगळ्या पातळीवरती करायला हवी। माझ्याबरोबर डॉक्टर शिवरत्न शेटे सर आहेत। नमस्कार। नमस्कार। शिवरत्न शेटे सर हे महाराष्ट्राला शिवचरित्रकार म्हणून माहिती आहेत। शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन व्याख्यान देत असतात। सोबत त्यांचा एक सामाजिक संघटना आपण म्हणूया हिंदवी स्वराज्य परिवार, हिंदवी परिवार, की ज्याच्या माध्यमातून ते वेगवेगळे काम करत असतात। पण त्याशिवाय त्यांची आणखीन एक ओळख आहे आणि ती ओळख आहे ती म्हणजे ते आयुर्वेदामधले MD आहेत। अत्यंत नावाजलेले नामांकित असं त्यांचं एक डॉक्टर म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे। सोलापूरमध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि महाराष्ट्रातल्या नामवंत मंडळींनी त्यांच्याकडनं उपचार घेतलेले आहेत किंवा घेत आहेत। आता डॉक्टर शिवरत्न शेटे हे इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ पुढे आलेले आहेत आणि म्हणून मला ते आश्चर्य वाटलं की खरं म्हणजे डॉक्टर साहेब विज्ञानाच्या कसोटीवरती इंदोरीकर महाराजांचं हे जे वाक्य आहे ते बसत नाही। विज्ञानाचा अर्थ नेमका काय? वि म्हणजे विशेष, ज्ञान म्हणजे नॉलेज, विशेष ज्ञान। इंदोरीकर महाराज काय चुकीचं बोलले हा माझा सवाल आहे। जे महाराजांच्या विरोधात वक्तव्य करतायत, इंदोरीकर महाराज एवढंच बोलले की सम आणि विषम, समतारखेला स्त्रीचा सहवास, स्त्री पुरुषांचा सहवास पुत्रप्राप्तीसाठी कारणीभूत असतो आणि विषम तारखेचा स्त्री पुरुष सहवास हा कन्याप्राप्तीसाठी कारणीभूत असतो। याच्यावरनं खरं म्हणजे वाद व्हायचं काहीच कारण नाही। जेंडर बायस आहे। आता मी सगळ्यात महत्वाचा पुरावा देतो की इंदोरीकर महाराजांना मी परवा भेटलो अहमदनगरमध्ये भिंगारला आणि महाराजांना म्हटलं की तुम्ही जे बोललाय ही अंधश्रद्धा नाहीये, ह्याला पुरावे ते पण आजचे नाहीयेत, 2500 वर्षापूर्वीचा पुरावा, 2200 वर्षापूर्वीचा पुरावा, 1500 वर्षापूर्वीचा पुरावा हा मी आज महाराष्ट्राच्या समोर देतोय। ते आपण जाऊया त्या पुराव्याकडे, पण मुळातच इंदोरीकर महाराजांचं जे वक्तव्य आहे ते जे काही बोलले त्याच्यात जेंडर बायस आहे। बिलकुल नाही, बिलकुल नाही। आता महाराजांच्या विरोधात केस दाखल करावी म्हणून तिथल्या सिव्हिल सर्जननी नोटीस बजावली, अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले। मुलगाच हवा हा आग्रह का? नाही, बिलकुल नाही, तसा आग्रह त्यांनी पण केलेला नाहीये। त्यांनी जे ग्रंथामध्ये आहे ते लोकांसमोर प्रबोधनात बोलता बोलता मांडलेलं आहे। त्यांनी कुठेही असं म्हटलेलं नाही की स्त्री भ्रूण हत्या करा म्हणून, कुठेच नाहीये। पण ते एक वाक्य जर पुढे म्हणाले असते की हे मुलासाठी मी म्हणत नाहीये तर ते जास्त संयुक्तिक ठरलं असतं। नाही, निश्चितपणे त्यांनी सम विषम दोन्हीला समान सांगितलेलं आहे। फक्त सम नाही सांगितलेलं, सम आणि विषम दोन्ही आहे। आता एखाद्याला जर 4 मुलं असतील एखाद्या घरामध्ये, माझ्याकडे अनेक पेशंट येतात की आमच्या घरात 4ही मुलं आहेत पण आम्हाला मुलगी पाहिजे। सवाल हा आहे की आयुर्वेदामध्ये जे वर्णन केलेलं आहे विषम तारखेचा सहवास, काय हरकत आहे करून बघायला? कुठे स्त्री भ्रूण हत्या इथे? आता जो काही PCPNDT ऍक्ट आहे, प्री कन्सेप्शन आणि हे प्रीनेटल डिटर्मिनेशन ऑफ सेक्स प्रिव्हेन्शन, की याच्यामध्ये काय दिलेले नेमकं त्या ऍक्टमध्ये की एम्निओटिक फ्लूइड म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयातलं जल काढून तपासू नये, अल्ट्रासोनोग्राफिक प्रोबिंग स्कोपी त्याच्यावरनं स्त्री आहे का पुरुष आहे लिंगभेद करू नये, दुसरं कोरियानिक विली ज्याला आपण प्लासेंटा म्हणतो त्याचा पीस काढून खास करून जेनेटिकली तपासणी करू नये, मुलगा आहे की मुलगी आहे। तो हा जो PCPNDT ऍक्ट आहे हा 1994ला संसदेमध्ये पारित झाला की भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्या टाळण्यासाठी। आता माझा साधा सवाल आहे की महाराज हे बोलले, कुठे याच्यामध्ये स्त्री भ्रूण हत्याचा कुठेही उल्लेख आहे? नाही, पण महाराजांना फॉलो करणारी जी मंडळी आहे त्यातल्या कोणाला फक्त मुलगाच हवा असेल तर ते हेच करतील।
आणि ह्यातनं पुन्हा ते विज्ञानाच्या नाही, कसोटीवर नाही. सिद्ध न झालेलं असल्यामुळं नाही 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 नाही. आता याला खरं तर म्हणजे ही मंडळी दोन्ही बाजूला विरोधाभास. एक तर म्हणतात की हे थोतांड आहे, याला काही आधार नाही. एका बाजूला म्हणायचं ग्रंथामध्ये जे आयुर्वेदात दिलंय किंवा भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये जे दिलंय ते थोतांड, एका बाजूला हेच पुरोगामी म्हणणार आणि दुसऱ्या बाजूला त्यालाच क्रॉस करणार. हा त्यांचा विरोधाभास नाही का? अच्छा, असं तुम्हाला म्हणायचं. 100%. डॉक्टर साहेब, महत्वाचं म्हणजे त्यांची मुलाखत घ्यायचं आत्ताचं प्रयोजन असं की ते पुस्तकं बरोबर घेऊन आलेत आपल्याबरोबर, ज्याला आपण ग्रंथ असं म्हणूया, आणि त्या ग्रंथाचं पुढचं औचित्य असं आहे की हे सगळे ग्रंथ हे आयुर्वेदाच्या आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जातात असं डॉक्टरांचं मत. 100%. आधी ते स्पष्ट करून सांगा महाराष्ट्राला की हे आयुर्वेदाच्या कुठल्या अभ्यासक्रमात आहेत. मी BMS ला प्राध्यापक आहे. कुठल्या कॉलेजला सर? मी राहुरी कॉलेजला पूर्ण वेळ होतो, बरं. तेव्हा पण शिकवलेलं आहे मी. आणि हे जे आज तिन्ही ग्रंथ दाखवतो याच्यावरती पेपर होतात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे, आणि प्रश्न विचारले जातात. यस. ह्या हे सिलेबस जेंडर म्हणून स्वतंत्र नव्हे हो, गर्भावक्रांती हा अध्याय आहे, कुठलाही प्रश्न विचारला जातो. एखादा प्रश्न महाराष्ट्राला सांगाल की सिलेबसचा भाग आहे. मी तुम्हाला एक दाखवतोय. ही सगळ्यात प्राचीन संहिता आहे, सुश्रुत संहिता, इसवी सन पूर्व 2रं शतक, म्हणजे आज बौद्ध कालखंड. हा 2200 वर्ष आहे. याच्यामध्ये शारीरस्थान नावाचा जो अध्याय आहे, अध्याय क्रमांक 2, शारीरस्थान, शुक्र शोणित शुद्धी अध्याय, इथे स्पष्ट लिहिलंय. हे श्लोक क्रमांक 28, 29 आणि 30. इथं स्पष्ट लिहिलंय समानी विषमचा उल्लेख आहे. पंचम्या, सप्तम्या, नवम्या, एकादशच स्त्री कामा, म्हणजे 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी आणि 11व्या दिवशी स्त्री सहवास झाला तर कन्या होण्याची शक्यता. असं लिहिलंय. लिहिलंय. हे काय हायलाइट करा तुम्ही. आणि सम दिलेलं आहे त्यांनी. 6, षष्टम, अष्टम, दशम्य, द्वादश, म्हणजे 6व्या दिवशी, 8व्या दिवशी, 10व्या दिवशी, 12व्या दिवशी, म्हणजे मासिक पाळी आलेला पहिला दिवस पकडल्यानंतर पुत्रकामहा, म्हणजे सम तारखेला जर स्त्री संयोग झाला तर पुत्रप्राप्ती. आपल्या आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात आहे, शिकवलं जातं. हे सुश्रुत संहिता सगळ्यात प्राचीन, ज्याला गॉड ऑफ सर्जन मानलं जातं जगाच्या पाठीवरती. आता दुसरा मी संदर्भ देतोय. मी परवा इंदोरीकर महाराजांना भेटलो. हा अष्टांग हृदय आहे. अष्टांग हृदय हा जवळपास 1600 वर्ष जुना. अष्टांग हृदयमध्ये शारीरस्थान, अध्याय क्रमांक 1, गर्भावक्रांती, आणि मी हायलाइटरनं दिलेलं आहे. हे बघा. पण कुठली मुलं काही क्रॉस प्रश्न एक बघा, युग्मासु स्यात् पुत्रः अन्यसु कन्यका. युग्मात म्हणजे समतारखेला संयोग हा पुत्र प्राप्तीसाठी, अन्यसु म्हणजे अयुग्मक विषम तारखा कन्यका लिहिलेलं आहे. बघा. पण मग याला धरून मुलं काही प्रश्न विचारतात का कधी तुम्हाला की हे बरोबर आहे का, कुठल्या पातळीवरती? एक सांगतो तुम्हाला की विज्ञान ज्याला प्रगत म्हणवता ते सापेक्ष आहे. ते सापेक्ष आहे. त्याचं कारण सांगतो की आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी लिहिलेले सिद्धांत हे काय ऋषीमुनींनी बसून हवेत लिहिलेले नाहीत. लक्षात घ्या. हा श्लोक लिहित असताना हजारो लाखो जोडप्यांचा अभ्यास केलेला असणार त्यांनी की पुत्रप्राप्ती. आणि पूर्वी हे गर्भाधान नावाचा संस्कार आहे हिंदू धर्मामध्ये. हे काय एवढं इझी आहे का? ज्याला आपण फ्युजन ऑफ स्पर्म अँड ओव्हम, जगाच्या कुठल्याही संस्कृतीमध्ये गर्भाधान संस्कार नाहीये, फक्त हिंदू संस्कृतीमध्ये. पण मग हे सिलेबस शिकवत असताना हे नाही, हे ते आहे, पण त्याची कधी पडताळणी झालीये का? नाही. आता पडताळणी हा पीएचडीचा विषय आहे मोठा. खरं तर अनेक विद्यार्थी आता येतील बाहेर, याच्यावर पीएचडी करतील. अजून एक दुसरा त्याच्यामध्ये संदर्भ समविषमचा जो विषय आला त्याची तरी कुठे नाही. आम्हाला एक कळतं की ऋषीमुनींनी कुठल्याही नोबेल अवॉर्डसाठी हे केलेलं नाहीये. मानवी कल्याणासाठी लिहिलेलं शास्त्र आहे. क्रमांक 2, अनेक ऑब्झर्वेशन्स, ज्याला आज मॉडर्न पॅरामीटरमध्ये टी टेस्ट, झेड टेस्ट तुम्ही जे म्हणता, स्टॅटिस्टिक्समध्ये एखादा सिद्धांत प्रस्थापित करत असताना एका पेशंटचा ग्रुप घ्यावा लागतो, त्याच्यावर टी टेस्ट आणि झेड टेस्ट करतो आपण इन द लँग्वेज ऑफ स्टॅटिस्टिक्स. नाही, मला प्रश्न यासाठी पडतो हा की आयुर्वेदातला सगळ्यात मोठी जी अडचण सांगितली जाते ती अशी की आधुनिकतेच्या कसोटीवरती आयुर्वेद हे तपासलं गेलेलं नाहीये. खरं आहे ना. काही हजार वर्षापूर्वी ज्या गोष्टी लिहिल्या आणि मधल्या मध्ययुगीन कालखंडामध्ये पुन्हा आयुर्वेदाकडे आपलं लक्ष न गेल्यामुळं, जसं की आधुनिक विज्ञानाकडे गेलं,
त्यानंतरच्या चाचण्या झालेल्या नाहीये. बरं, त्यामुळे मान्य. तुम्ही जे म्हणताय मान्य. आणि जे अभ्यासक्रमात आहे त्याला आधार काय? नाही, एक सांगतो तुम्हाला, याच्यावरती जर आता तुम्हाला कामच करायचं आणि निश्चितपणे आता अनेक लोक पीएचडी करतील याच्यामध्ये. पूर्वीच्या काळी गर्भाधान संस्कारामध्ये स्त्री पुरुष संयोग कुठल्या दिवशी घ्यावा, अगदी नक्षत्र पंचांग हे बघून करायचे. राजे महाराजांच्या अनेक इतिहासामध्ये सामान्य माणसं सुद्धा तो दैनंदिन जीवनाचा भाग होता. संतती प्राप्ती असं सहज संतती म्हणून कोणी घेतलेली नाही. कुठल्या दिवशी संयोग करायचा हे लिहिलेलं आहे. हे असं ऐतिहासिक आहे दाखले आहे लोकजीवनाचा तो भाग होता. जर तुम्हाला काही प्रश्न ही मुलाखत बघून जर पडले असतील तर मी प्रयत्न हा करेन की त्यांचा संपर्क क्रमांक सुद्धा तुम्हीच सांगा एकदा. निश्चितपणे सांगा तुमचाच क्रमांक जर कुणाला लिहून घ्यायचा हो असेल. हो 9272712020 ह्या क्रमांकावरती तुम्ही डॉक्टरांना थेट प्रश्न विचारा. आणि तुम्ही तिसरा एक पुरावा आणलाय डॉक्टर. हा पुरावा आहे अष्टांग संग्रह. हा पण प्राचीन ग्रंथ आहे. इसवी सन 6व्या शतकातला सिंध प्रांतातले याचे ग्रंथ करते. यांचं नाव वृद्ध वाग्भट. आता काही लोक आक्षेप घेतात की हिंदू संस्कृती भारतीय संस्कृती विज्ञान आधारित नाही वगैरे वगैरे पुरोगामी म्हणवणारे. तर अष्टांग संग्रहकार वृद्ध वाग्भट आहे. बुद्ध धर्मीय आहे. सगळ्यात आधुनिक विचारसरणीचा धर्म, विज्ञानवादी धर्म, बुद्धी प्रामाण्यवादी धर्म. तर या ग्रंथाचा रचयिता बुद्ध धर्मीय आहे. आणि हा पण अभ्यासक्रमाला आहे. अभ्यासक्रमाला आहे. पेपर आहेत अष्टांग संग्रहावरती. त्याच्यात काय फर्स्ट इयरला आहे. अष्टांग संग्रहमध्ये आता ह्याच्यामध्ये मंगलाचरण अष्टासंग्रहमध्ये जे आहे, आपण ज्याला पवित्र श्लोक म्हणू, स्पष्ट लिहिलंय जिन जिन सूता. जिन म्हणजे गौतम बुद्ध, जिन सूता म्हणजे गौतम बुद्धांचे अनुयायी. जिन जिन सूता तारा भास्कर स्पष्ट लिहिलेले त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यात काय आता ह्यात मुलांच्या समविषयबद्दल हे शारीर स्थान प्रथम अध्याय. युग्मा रात्री इथंही स्पष्ट लिहिलंय. युग्म म्हणजे समसंख्येच्या दिवशी स्त्री पुरुषांचा संयोग झालेला पुत्रप्राप्ती. विषम कन्यका. अजून एक याच्यामध्ये दिलेलं आहे त्रयोदशी निंदिता नपुसकम इति. म्हणजे मासिक पाळीच्या 13व्या दिवशी जर संयोग झाला तर पुत्र नपुंसक निघतो. सवाल साधा आहे की आज तृतीय पंथीयांची संख्या एवढी आहे, याचा स्टडी झाला पाहिजे की कदाचित 13व्या दिवशी स्त्री पुरुषांचा संयोग तृतीय पंथी निर्मितीसाठी कारणीभूत असेल तर मला वाटतं याच्यावर मोठा पीएचडीचा विषय आहे. ठीक आहे. अगदी शेवटचा प्रश्न. ही सगळी तुम्ही भूमिका मांडल्यानंतर ह्या बोलण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही महाराष्ट्रातले पहिले शिवचरित्रकार आहात की जे थेटपणे इंदोरीकरांच्या समर्थनार्थ येण्याचं कारण असं की या व्यक्तींनी कधीही अंधश्रद्धेचा प्रसार केलेला नाही. कधी स्वतः देव आहे असं म्हटलं नाही. कधी मी हवेतनं अंगारे धुपारे काढले नाहीत. कधी चमत्कार दाखवलेले नाही. जी तरुणाई बहेकलेली होती, मार्गभ्रमित झालेली होती, अशा तरुणाईला म्हणजे तमाशामध्ये आणि बारमध्ये जाणाऱ्या तरुणाईला लाखोंच्या संख्येने मैदानामध्ये बसून लोक प्रबोधनाकडे वळवणारा हा समाज प्रबोधनकार आहे. म्हणून तुम्ही त्यांना 100%. ठीक आहे. आपण इथे थांबूया. हेतू शुद्धता आहे. ठीक आहे. डॉक्टरांच्या मुलाखतीमधून आपल्याला अचंबित वाटाव्या अशा काही गोष्टी आल्या. एकतर हे आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाला आहे, त्याचे श्लोक त्यांनी वाचून दाखवले, स्वतःचा नंबर त्यांनी दिलेला आहे. पण मूळ मुद्दा हाच आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. इंदोरीकरांनी आपली जे काही म्हणणं आहे ते मांडतच आहेत. ज्यांना याच्यावरती आक्षेप आहे तेही ते मांडत आहेत. प्रश्न एवढाच आहे की ज्याला विज्ञानाच्या निकषावरती ह्या गोष्टी पडताळणी झालेली आहे असं वाटतं त्यांनी त्याप्रमाणे आचरण करावं, कारण आपली घटना तशीच सांगते. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा.